हाय हॅलो सर्वांना। आज की नाही घटस्थापनेचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळं आज आमच्यात नैवेद्य हा असतो बघा। हे काय म्हणते तुम्हाला, तुमच्यात काय माहीत नाही मला, पण घट्ट कणिक ती म्हणून घेतलेली आहे मी। गुळाचं सारण केलेलं, त्याच्यात वेलची टाकलेली आहे आणि बदाम की नाही बारीक करून त्याच्यात मिक्स केलेले आहे पहा। आणि थोडीशी घट्टसरच कणिक मळून घेतलेली आहे आणि कढईत पाणी ठेवलेलं आहे गरम। आता ते छोटे छोटे गोळे करून पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला। आणि त्याच्यामध्ये आपण जे सारण केलेलं आहे ना ते भरून घ्यायचं आहे। जास्त पण भरायचं नाही, ते फुटेल असं थोडंसंच भरायचं सारण त्याच्यामध्ये। आणि अशी घडी घालायची बघा, आणि त्याच्यावर थोडंसं तेलाचं बोट लावायचं, म्हणजे कसं ते उकडल्यानंतर चिटकून नये म्हणून। असं घडी एकदम घालून पॅक करून त्याला बाजूला ठेवायचं आहे। तसेच आता नुसती चपाती खाण्यासाठी त्याच्याबरोबर आपण अशी चपाती कशी लाटतो ना, ते चपाती लाटायची आणि चपाती लाटून अशी आपण चपाती करायला कशी घडी घालतो ना तशी घडी घालायची आहे। तशी तयार करून घ्यायची आहे बघा। तशी अशी घडी घालून आपण तयार करून ठेवलेली आहे बाजूला। आता कढईतलं पाणी आपलं उकळलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर चाळण ठेवली आहे मी। चाळण ठेवून की नाही त्याच्यावर तेलाचं थोडंसं बोट लावले आणि तेलाचं बोट लावून आता ते म्हणजे चिटकून म्हणून खाली ते आता आपण तयार करून घेतलेली फळं आहेत ना त्याच्यात उकडण्यासाठी ठेवायचे आहेत। 10 मिनटंच उकडून घ्यायची, म्हणजे वाफलते 10 मिनटात। आधी पाणी उकळून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही हे उकडून घेण्यासाठी। पण कढईतलं पाणी उकळलेलं आहे आपलं, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटात उकडून घ्यायचं। आता आपण उरलेलं पण करून घेऊ। मी थोडंच केलेलं आहे, माझा पण उपवास होता त्याच्यामुळे निवेद्यासाठीच केलेलं आहे। गोड जास्त कोण खात पण नाही, त्याच्यासाठी 2च केलते फळं आणि 2 चपात्या केलत्या। आता हे आपण पहिलं जसं केलं ना तसंच करून घ्यायचं आहे आणि घडी घालून घ्यायचं आहे आपण। आणि दुसरी एक चपाती आपली साधी केलेली आहे त्याच्यात तशीच घडी घालून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे। बाजूला ठेवून आपण दुसरी चपाती लाटून घ्यायची आणि आपण चपाती कसं लाटतो तशीच आपण घडी घालून घ्यायची आणि ते पण उकडण्यासाठी ठेवायचं आहे। उकडण्यासाठी ठेवलं 10 मिनटात आपलं तयार होते बघा। हे पहिलं वाफवलेलं आहे थोडंसं, आता हे वाफवून घेतले बघा ते दोन्ही। बघा कसे वाफवल्यानंतर एकदम सुट्टे सुट्टे होते। आता मी निवेद्यासाठी हे केलेलं आहे आणि डाळ भात